मी म्हणजे बघा तवा असन 6-1 वर्षाचा लई भ्या वाटायचा अंधाराचा. हा आहे महाराष्ट्रातला वारणा नदीचा परिसर. गरिबी, गुन्हेगारी आणि निरक्षरताच होती इथं सगळीकडं. विकास हा शब्द सुद्धा माहीत नव्हता कुणाला. काय सुदेख नव्हतं इथं, काय बी नाही. कुणाचं लक्षच जात नव्हतं या परिसराकडं. रोजचं जगणं देखील मुश्किल होऊन गेलं होतं. भुकेनं पोटात खड्डा पडायचा, पण खायला काय नसायचं. खाणार काय दगडधोंड. राखणार काय आणि जपणार काय. जे काय असायचं ते पण लुटलं जायचं. काय करणार काय. नशिबाला बोल लावत बसायचो. झालं विचार करत बसायचो, कधी इथला अंधार फिटणार आणि कधी इथं उजेड पडणार. या अशा निराशेच्या वातावरणात इथल्या मातीला, माणसांना बाहेर काढायचा विश्वनाथराव कोरे, के.डी. पाटील आणि यशवंतराव चव्हाण या 3 तरुणांनी चंगच बांधला. या धडाकेबाज तरुणांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतःला झोकून दिलं. देशात सगळीकडे गोंधळाचं, अंधाधुंदीचं वातावरण होतं तेव्हा. लढाई फक्त ब्रिटिशांशी नव्हती, तर बेकारी, गरिबी, निरक्षरता सगळ्यांशी 2 हात करायला हवे होते. सगळं जिंकायला हवं होतं, बदलायला हवं होतं. त्या क्षणी विश्वनाथराव कोरे यांना जाणीव झाली की लढा देण्याची सुरुवात ही आपल्या गावातूनच करायला हवी. आणि ते आपल्या गावी कोडोली इथं परत आले. वारणेचा हा परिसर पाहिल्यावर विश्वनाथराव कोरेंच्या डोळ्यात जणू काही सोनेरी भविष्यात चमकलं. डोक्यात अनेक कल्पना आल्या आणि त्यांनी दूरदृष्टीनं आपलं स्वप्न साकार करण्याचा ध्यासच घेतला. हे होतं नवनिर्माणाचं आणि ग्रामोद्धाराच्या एका क्रांतीचं पहिलं पाऊल. आपल्या कामाचा श्री गणेशा त्यांनी कोडोली हायस्कूलची स्थापना करून केला. सहकाराचा, सहकार्याचा आणि सहजीवनाचा हा मंत्रच वारणा खोऱ्याच्या भरभराटीचा बीजांकुर ठरला. पारतंत्र्याचं मळभ दूर झालं होतं. आपल्या स्वतंत्र देशात आता शेतकऱ्यांसाठी अनेक साधन सुविधा उपलब्ध होत्या. ग्रामीण जनतेला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी करण्यासाठी विश्वनाथराव कोरे तेव्हा वेगवेगळ्या शक्यतांचा अंदाज घेत होते. त्यांना उसाच्या रूपात आपल्या प्रगतीचं जणू प्रतिबिंबच दिसलं. थोडाफार ऊस यायचा, पण त्याचा गूळ करूनच शेतकरी त्यावर गुजराण करायचे. हा गूळ तयार करण्याऐवजी साखर तयार केली तर शेतकऱ्यांच्या कमाईतही घसघशीत वाढ होईल असा विचार त्यांच्या मनात आला. पण साखर कारखाना सुरू करायचा तर हातापाशी सोयी सुविधाही नव्हत्या. मग शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर काम केलं तर. विश्वनाथराव कोरेंच्या मनात ही कल्पना आली. मग पुढचं काम होतं ते शेतकऱ्यांचं मन वळवण्याचं, त्यांना सभासद करून घेण्याचं, वारणा परिसराच्या विकासाचं चित्र त्यांच्या पुढे उभं करण्याचं. पण त्यांनी हे अवघड काम देखील चिकाटीने आणि यशस्वीपणे हातावेगळं केलं. त्यांना सहकारातली समृद्धी आणि सामर्थ्याची जाणीव होती. विश्वनाथराव उर्फ तात्यासाहेब कोऱ्यांनी अखेर यशस्वीपणे ऊस उत्पादकांसाठी सहकार चळवळ उभी केली. वारणा सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली आणि मरगळलेला सुस्त वारणा परिसर नव्या उत्साहाने कामाला लागला. 80 गावांना एकत्र करून तात्यासाहेब कोरे यांनी श्रमसातत्यानं आणि आत्मविश्वासानं अनेक संकटांवर मात केली. पण या साखर कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे ऊस. त्यासाठी ऊस उत्पादनातही वाढ होणं गरजेचं होतं आणि म्हणूनच वारणा सहकारी संघ आणि गावकऱ्यांनी मिळून घाम गाळून तब्बल 5 धरणं उभी केली. तीही स्वसामर्थ्यावर, अन्य बाहेरच्या कुणाच्याही मदतीशिवाय.
या धरणांमुळे पाटबंधारे विकसित झाले. पवित्र वारणेचं पाणी केवळ गावोगावीच नाही तर खेड्यापाड्यात जाऊन पोहोचलं. शेतकऱ्यांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला आणि त्यांची काळजी दूर झाली. शेतांमध्ये कानाकोपऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलं आणि ऊस उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळं साखर कारखान्याला कच्चा माल मुबलक प्रमाणात मिळाल्यानं त्याची वाढही खूपच झपाट्यानं झाली. साखर कारखान्याचा फक्त विकासच झाला असं नाही तर लवकरच भारतातला सर्वात मोठा ऊस तोडणी कारखाना म्हणून त्याला मान्यताही मिळाली. साखर तयार करण्यापासून पॅकिंग आणि वितरण इथपर्यंतची सर्व कामं या कारखान्यात सुलभपणे होऊ लागली आणि त्यातूनच रोजगाराचाही प्रश्न मिटला. एकेकाळी दरोडेखोरांनी वेढलेल्या परिसरातल्या या शेतकऱ्यांना बँकांची कर्ज मंजूर होण्यासाठी आता केवळ शब्दाचं तारण पुरेसं होतं. ही किती अभिमानास्पद बाब आहे. साखरेनं सगळीकडे समृद्धी आणली. शेतकरी आनंदित झाला आणि एका सधन आयुष्याला सुरुवात झाली. त्यांना जणू नवजीवनच मिळालं. अखेर तात्यासाहेबांनी घेतलेल्या कष्टांचं चीज झालं आणि शेतकरी सहकाराचं त्यांचं स्वप्न साकार झालं. पण भूमिहीन आणि अत्यल्प भूधारकांना या साखर कारखान्यांपासून फारसा फायदा होत नव्हता. अशा तळागाळातल्या लोकांसाठी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था या तळागाळातल्या लोकांसाठी आयुष्याचा आधारच बनली. नवीन उद्योगधंद्यांना मदत करण्यासाठी नवं आर्थिक धोरण घेऊन वारणा सहकारी बँकही सुरू झाली. ग्रामीण भागातल्या जनतेसाठी सोप्या सुटसुटीत ठेव आणि कर्ज योजना ही या बँकेची वैशिष्ट्यच ठरली. ही बँक म्हणजे जोडधंदा करणाऱ्यांसाठी संजीवनीच ठरली. कारण गुरढोरं घेण्यासाठी आणि तत्समच गोष्टींसाठी या बँकेनं शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा दिलं. घरच्या घरी नवीन उद्योगाला सुरुवात झाली. रोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी दूध घेऊन आपल्या गावात असणाऱ्या दूध संघामध्ये हे गावकरी जातात. तिथं या दुधाची अगदी काटेकोर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी होते आणि या दुधामधील स्निग्धतेचं प्रमाण बघितलं जातं. दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणानुसार दूध एकत्र केलं जातं. दिलेल्या दुधाचा हिशोब त्वरित करून तशी नोंद वहीमध्ये केली जाते. सर्व गावातलं दूध एकत्र करून नंतर या डेअरीमध्ये आणलं जातं. सुरुवातीला जोडधंदा म्हणून सुरू झालेला हा व्यवसाय बघता बघता जोरदार चालायला सुरुवात झाली. आज रोज 3 लाख लिटर दूध जमवून प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला आधुनिक प्रकल्प या डेअरीमध्ये आहे. दूध उत्पादनाच्या अभूतपूर्व यशानंतर वारणा दूध संघ फक्त दूध उत्पादनाच्या व्यवसायातच न राहता आता इतर दुग्ध पदार्थांचंही उत्पादन करू लागलाय. स्ट्रॉबेरी, बदाम पिस्ता, केशर इलायची या स्वादाचं श्रीखंड, चविष्ट आम्रखंड, कणीदार तूप, दूध पावडर, थंडगार मधुर लस्सी. मुंबई सारख्या शहरातही वेगानं प्रसार झालेलं चीज आणि बटर. यापैकी वारणा श्रीखंड आणि वारणा लस्सी तर जनतेमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हा सर्व प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की वारणावासियांनी विकासामध्ये अजून एक पाऊल उचललं. ते म्हणजे बृहन्मुंबई इथं वाशीलाही एक शाखा उघडली. वारणाहून दूध वाशीला आणलं जातं आणि तिथून सर्व प्रक्रिया होऊन त्याचं वितरण केलं जातं, ते सुद्धा निरोगी आणि निर्जंतुक वातावरणात. वारणा उत्पादनांच्या वितरणाचं जाळं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये पसरलेलं आहे
आणि त्यामुळं वारणा हे नाव आता घराघरामध्ये लोकप्रिय झालेलं आहे. साहजिकच आहे, बहुराष्ट्रीय उत्पादनांच्या स्पर्धेत सुद्धा वारणाच्या उत्पादनांची लोकप्रियता दिवसागणिक वाढतेच आहे. गेली 10 वर्ष मी मुंबईत राहते. वारणा श्रीखंड, लस्सी, दूध या वस्तू आमच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनल्या आहेत. किती उत्तम क्वालिटी असते त्यांची. वारणा उत्पादनांच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी या दृष्टीनं आधुनिक जाहिरात तंत्राचा प्रभावी वापर केला गेला. एक हूँ मैं, एक नानी है, बस प्यार की मीठी कहानी है. बचपन से ममता का वो प्यारा चल सर पर ओढ़ के गुजरा है मेरा हर पल. एक हूँ मैं, एक नानी है, रग रग में उस प्यार की ताकत, पल पल में ममता की याद. शुद्ध देन है ये नानी की, सदियों से सदियों के बाद. वारणा की शुद्धता नानी के प्यार जैसी. प्यार की मीठी कहानी है. आजूबाजूला इतकं सगळं होत असताना वारणा परिसरातल्या महिलाही स्वस्थ बसल्या नाही. आपणही काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी एकत्र येऊन वारणा भगिनी मंडळ सुरू केलं आणि आपल्या भागात होत असलेल्या या क्रांतीला स्वतःचाही हातभार लावला. शिवाय चूल आणि मूल यातून बाहेर पडून आपणही स्वतंत्रपणे काही करू शकतो हेही दाखवून दिलं. या महिलांनी मग पापड लाटण्यासारखे घरगुती उद्योगही सुरू केले. लिज्जत पापड सारख्या लोकप्रिय संस्थेकरता इथूनच पापड पाठवले जातात. त्यासाठी उत्तम दर्जाही सांभाळला जातो. घराच्या पर्यायानं वारणेच्या विकासाला या महिलांनी हातभारच लावला. आता महिलाही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. नवी दृष्टी मिळाली आहे. खऱ्या अर्थानं जागरूकता निर्माण झाली आहे. गेल्याच महिन्यात मी स्वतः वारणा बँकेकडून लोन घेतलं. त्यातून मी माझ्या मालकांना एक झकास फटफटी घेऊन दिली. आजकाल बँकेचे सर्व व्यवहार मीच पाहते ना. तात्यासाहेबांना फक्त पैसा कमवून सुबत्ता आणायची होती असं नाही, तर त्यांना जागृती आणायची होती. आपली स्वप्न पुरी करण्यासाठी त्यांना आर्थिक आणि वैचारिक क्रांती घडवून आणायची होती. म्हणूनच त्यांनी वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यांना माहित होतं की ज्ञानाशिवाय जागृती, क्रांती घडून येणार नाही. शिक्षणाची सुरुवात ही लहान मुलांपासूनच झाली पाहिजे आणि या संस्कारक्षम वयातच योग्य संस्कार या मुलांवर व्हावेत म्हणून प्रत्येक गावात बालवाडीची स्थापना करण्यात आली. इथूनच नवीन संस्कारित पिढी निर्माण होणार आहे आणि भविष्याचं सूत्र हाती घेण्यास सक्षम होणार आहे. त्यांना फक्त मागे येणारे अनुयायी नको होते, तर त्यांना नवं नेतृत्व घडवायचं होतं. असं नेतृत्व की जे समाजाला नवा मार्ग दाखवेल. नवी आशा, नवं स्वप्न देईल. त्यांना आशा होती की वारणा खोऱ्यामध्ये जागृती होईल आणि त्याचं रूपांतर एका जागृत, सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र अशा स्वर्गामध्ये होईल. या स्वर्गाचा मार्ग हा शिक्षणाद्वारेच आहे हे ते जाणून होते. म्हणून प्रगत शिक्षण तंत्राचा वापर करण्याकडे त्यांचा कल जास्त होता. आधुनिक सुविधांनी युक्त अशा शाळांची स्थापना वारणा इथं केली. तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कला,
शास्त्र आणि तंत्रज्ञान विषयाचं शिक्षण देणारी शाळा कॉलेज त्यांनी या संस्थेद्वारे चालू केली. गरिबी आणि निरक्षरतेविरुद्ध तात्यासाहेबांनी सुरू केलेली लढाई आता जिंकण्याच्या मार्गावर होती. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच कलेला उत्तेजन देण्याचीही तात्यासाहेबांची वृत्ती होती. त्यामुळेच परिसरातल्या बालकलावंतांना हेरून त्यांचा ऑर्केस्ट्रा तयार करण्यात आला. हा अद्भुत ऑर्केस्ट्रा म्हणजेच जगप्रसिद्ध वारणा बाल वाद्यवृंद. श्री वारणा व्यायाम मंदिर, अत्याधुनिक सुविधा असलेली व्यायामशाळा. शारीरिक दृष्ट्या तरुणांनी सक्षम व्हावं आणि शारीरिक क्षमतेविषयी तरुणांमध्ये सजगता यावी, हा एक या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश. या व्यायामशाळेतल्या तरुणांची उपस्थिती पाहता हा उद्देश सफल झालाय असं वाटतं. याबरोबरच दंड मारणं, जोर, बैठका, कुस्ती इत्यादी पारंपरिक खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, हाही एक उद्देश तिची स्थापना करण्यामागे होता. बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसंच भारताच्या भावी तरुणांमध्ये शिस्त, देशभक्तीची भावना यावी, यासाठीच तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीची स्थापना झाली. वारणा सहकारी संकुलातल्या लोकांची देशभक्ती आणि देशाप्रती असलेली कर्तव्य भावना यांना आर्थिक विकासापेक्षाही फार महत्व आहे. म्हणूनच या सैनिकी शाळेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या लहान लहान मुलांमध्येच भारताचे भावी देशभक्त सैनिक दडलेले असल्याचं आपल्याला जाणवतं. या सर्व छोट्या सैनिकांचा इथल्या रहिवाशांना अभिमान आहे. या सैनिकी शाळेत मुलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अशा पद्धतीनं तयार केलं जातं. या शाळेतल्या शिक्षणामुळे पदवी शिक्षणानंतर या मुलांना NDA सारख्या लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्येही प्रवेश मिळण्याची शक्यता वाढते. आज मी कोणतेही पाऊल उचलताना स्वतःशीच विचार करतो, जर मी निरक्षर राहिलो असतो तर हे शक्य झालं असतं का? पुरुष, बायका, मुलं बाळ सगळ्यांनी मिळूनच स्वावलंबी होण्याचं ठरवलं. त्या दृष्टीनं एकजुटीनं, एकाग्रतेनं प्रयत्न केले. त्यांना कधीच मागं बघावं लागलं नाही. एका पाठोपाठ कल्पना सुचत गेल्या, स्वप्न सत्यात उतरली आणि त्यातूनच अनेक संस्थांची निर्मिती झाली. वारणा सहकारी कोंबडी संघ ही अजून एक नफा देणारी संस्था. इथं अत्याधुनिक सुविधा आहेत आणि त्यामुळे तिथलं वातावरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं एकदम निर्जंतुक राखलं जातं. हा एक प्रचलित ग्रामीण व्यवसाय आहे, पण त्यालाच सहकारी तत्वावर चालवून एक किफायतशीर संस्था बनवून एक मोठा उद्योग बनवल्याचं हे एक उत्तम उदाहरण. वारणा बाजार अतिशय सुनियोजित असा हा बाजार आहे. सहकारी संघाच्या सर्व खेड्यांमध्ये या बाजाराच्या शाखा आहेत.
त्यामुळे या बाजाराच्या शाखांची साखळीच निर्माण झाली आहे. गरजेच्या सर्व वस्तू या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यांच्या गरजा एकाच छताखाली पूर्ण केल्या जातात. गरजा अनेक, उत्तर मात्र एक अशी स्थिती आहे. साखर कारखान्यात जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात त्याचाही वापर करावा आणि त्यापासून नवं उत्पादन घ्यावं हा विचार झाला आणि यातूनच एक टाकाऊ पदार्थापासून परिणामकारक पुनरुत्पादन करण्यासाठी अजून एक कारखाना उभारला गेला. बगॅसचा वापर कच्चा माल म्हणून करून कागदाचं उत्पादन करण्यात आलं. ही पेपर फॅक्टरी म्हणजे टाकाऊ मालातूनही भरपूर उत्पन्न निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अनेक लोकांच्या रोजगारांचाही प्रश्न या कारखान्यांनी सोडवला. इथं निर्माण केलेला कागद हा अनेक प्रख्यात उद्योगांना आणि प्रकाशनांना पुरवला जातो. वारणा डिस्टिलरी हे सुद्धा असंच टाकाऊ मालातून भरपूर नफादायक उत्पादनाचं अजून एक उदाहरण. इथं मोलॅसिसचा वापर करून इंडस्ट्रियल अल्कोहोल बनवलं जातं. वडगाव शेती संशोधन आणि विकास केंद्र अधिक दर्जेदार शेतीसाठी उत्कृष्ट आणि पर्यावरणपूरक असं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीनं वडगाव शेती संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्यात आलं. दोनशे खाटांचं महात्मा गांधी रुग्णालय पारगावला चालू झालं. या हॉस्पिटलची एक मोबाईल व्हॅनही गावामध्ये फिरत असते आणि रुग्णाहितांवर तातडीचे उपचार करत असते. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा आहेत. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, उच्च शिक्षित डॉक्टर्स, प्रशिक्षित परिचारिका इत्यादींनी युक्त असं हे रुग्णालय आहे. इथल्या डॉक्टरांनी तर या रुग्णालयासाठी आपलं आयुष्यच वाहून घेतलंय. त्यामुळे इथले डॉक्टर हे आपल्या घरातलंच एक माणूस असल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल इथल्या रहिवाशांच्या मनात प्रेमाची भावना आहे. आता स्थानिक लोकांना उपचारासाठी शहराला भेट द्यायची गरज राहिलेली नाही. डॉक्टर्स, परिचारिका देखील अत्यंत मायेनं, आपुलकीनं रुग्णांची चौकशी करत आणि तपासणी करत असतात. त्यामुळे या भागातलेच नव्हे तर दूरचे लोक देखील मोठ्या विश्वासानं या रुग्णालयात येतात आणि वारणा संकुलाला दुवा देऊन जातात. वारणा परिसरातल्या इतर संस्थाही रक्तदान शिबिरासारखे समाजोपयोगी कार्यक्रम राबवतात. वारणातल्या सामाजिक बांधिलकीचं हे द्योतकच नाही का? दूरदृष्टी असलेल्या तात्यासाहेब कोरेंनी 50 वर्षांपूर्वी वारणा परिसरासंबंधीचं एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आज प्रत्यक्ष आकाराला येत आहे, बघणाऱ्यांना प्रेरणा देत आहे. तात्यासाहेब कोरे यांच्या द्रष्टेपणाचा हा वारसा त्यांच्या मुलानंही म्हणजे विलासदादा कोरे यांनीही चालवला. अतिप्रगत शेतकी तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शिक्षण पद्धती इथं आणावी अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या नातवानं म्हणजे विनय कोरे यांनी, लोक ज्यांना प्रेमानं सावकार म्हणतात, त्यांनी हा वारसा धडाडीनं आणि समर्थपणे चालवला. पाहता पाहता
ते इथल्या जनतेचे लाडके लोकनेतेच बनले. वारणा सहकारी संघ हे एक सहकाराचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सर्व जगाला ठामपणे दाखवून दिलं. सर्वसामान्य माणसाला त्याची जीवनधारा निश्चित करण्याची शक्ती पोचवणं हे तात्यासाहेबांनी आम्हाला घालून दिलेलं सूत्र आहे आणि हे सूत्रच आता आमची कायमची जबाबदारी बनलेलं आहे. भारतीय परंपरेनं दिलेली उच्च मूल्य सांभाळणं आणि त्याचबरोबर 21व्या शतकातील उच्च तंत्रज्ञानाची आव्हानं पेलत समाजाला त्या दिशेनं नेणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळात या परिसरातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदूत मानून वारणा संकुलाच्या माध्यमातून हा वेगवान विकास करायचा असा आमचा निर्धार आहे. एका छोट्या शाळेच्या रूपात या चळवळीचं बीज रुजलं आणि आता इथं वारणा वायर्ड विलेज प्रोजेक्टद्वारे आणखी एका क्रांतीची नांदीच ऐकू येते. आशियातला सर्वप्रथम असा हा शासनाचा पायलट प्रोजेक्ट. या परिसरातल्या 80 गावांचं संगणकाच्या जाळ्यानं नेटवर्क निर्माण करण्यात आलंय. वॅपकॉस, वारणा ॲग्रिकल्चरल गुड्स प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी. कैलासवासी विलासदादा कोरे यांच्या अथक प्रयत्नांच्या साफल्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वॅपकॉस हा अत्याधुनिक फलप्रक्रिया उद्योग. आंतरराष्ट्रीय दर्जाचं अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्वोत्कृष्ट दर्जाची फळं तसंच इतर शेती उत्पादनांचा कच्चा माल, खास प्रशिक्षित अतिकुशल कर्मचारी वर्ग असलेला असा हा महत्वाकांक्षी प्रकल्प अमेरिकन अर्थ आणि तंत्र सहाय्य घेऊन उभारलाय. खरंच आहे, आता आंतरराष्ट्रीय निधीसाठीही वारणा शेतकऱ्यांचा केवळ शब्दच पुरेसं तारण होतोय. वारणा परिसरातल्या नव्या पिढ्यांपर्यंत विकासाची ही फळं पोहोचली आहेत. या 80 गावातला प्रत्येक शेतकरी हा या सहकाराच्या गाथेचा भागीदार आहे, साक्षीदार आहे. वारणा परिसरात शेतीसाठी बंधारा असो, साखर, दूध किंवा इतरही उत्पादनं असोत, इथली प्रत्येक प्रक्रिया ही आज साकल्यपूर्ण, परस्परांशी जोडली गेलेली, परस्परांवर अवलंबून असलेली आणि बाहेरच्या जगापासून जवळजवळ पूर्णपणे स्वतंत्र, स्वावलंबी अशी बनली आहे. दिनांक 15 मे 2012 रोजी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं केंद्रीय कृषी व सहकार मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या राष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये माजी राष्ट्रपती माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि भारताचे कृषी मंत्री माननीय शरदरावजी पवार यांनी वारणा सहकारी उद्योग समूहामार्फत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करत असलेल्या कामांबद्दल गौरवोद्गार काढले. which has such practically every field in that particular belt. Varana is the name of the river. Varana Nagar is a tiny village. But just because of the vision and efforts from great visionary and cooperator, Professor Kore and his committed team have practically changed the entire area and shown altogether a different path which can transform the life
of the variants of cooperation of poor people. Today, Varna is a remarkable region which, by following the socio-economic objective in the mind, has transformed the rural region with almost none living below poverty line. Now Varna area is thinking in terms of becoming a carbon neutral Pura by the year 2015, that was 10. So the Varna Pura complex had a message that innovative mission will focus on better technology and sound management can fulfill the socio-economic objective of creating prosperous, happy society emanating from the bottom of the pyramid to cooperative ownership. The cooperative model, product, diversification, process innovation, market understanding have all been the hallmark of creativity of Varna's citizens. या मातीत माझा जन्म झाला हेच माझं मोठं भाग्य. आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालंय. दारिद्र्य आणि निरक्षरतेपासून स्वातंत्र्य. इथंच दिसतं खऱ्या अर्थानं संपूर्ण स्वातंत्र्य. आनंदानं जगण्याचं, फुलण्याचं, फुलवण्याचं. इथला प्रत्येक जण माझ्यासारखा मुक्त आहे, गरिबीपासून, निरक्षरतेपासून. नवनिर्माण झालंय. दूरदृष्टी चिरंतन आहे. या मातीला स्वयंपूर्ण करणाऱ्या माझ्या वाडवडिलांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. एकेकाळी विकासाला वंचित असलेला, अंधाराच्या गर्तेत सापडलेला हा वारणा नगर परिसर आज प्रतिस्वर्ग बनलाय. सहकार चळवळीतला आदर्श बनलाय आणि इतरांना प्रेरणादायक ठरलाय.